नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला होता. माझा आवाज थोडा इग्नोर करा, कारण आज मॅचेस असल्यामुळे तुम्हाला सांगतो आवाज एकदम बसलेला आहे. आपल्या टीमच्या सकाळी जर्सीज वगैरे आल्या होत्या, मस्तपैकी घालून फोटोशूट व्हिडिओ शूट सगळं करून घेतलं, कारण ब्लॉगसाठी ते लागतं. उद्घाटन झाल्याने पहिलीच मॅच आपली होणार होती. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर म्हटलं चला आपली बॅटिंग आली तर मस्तपैकी तुम्हाला सांगतो बॅटिंग करून घेतली. ब्लॉगरनं आज बॅटिंग एक नंबर केली. ब्लॉगर खुश आहे. प्रत्येक वेळेस मॅच जिंकणं हारणं महत्त्वाचं नसतं. कसं आहे, तुम्ही आयुष्यात त्या खेळाचा आनंद कसा घेताय हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं आनंद घेतला आणि त्यात मॅच पण पहिली आम्ही मस्त अशी जिंकलो. आम्ही खूप खुश होतो. त्यानंतर 2 मॅचला आम्हाला हार देखील पत्करावी लागली, पण महत्त्वाचं काय, आम्ही त्या खेळाचा पुरेपूर आनंद घेतला आणि तो आनंद गगनात मावत नव्हता असा होता. त्याच्यानंतर काय आलं, सगळ्या मॅचेस संपवल्या आणि त्यानंतर ज्यूस प्यायला जाऊन मस्तपैकी असा सगळ्यांना ज्यूस घेतला. आता काय, आज होतं शुक्रवार, म्हटलं चला अंबाबाईचं पण दर्शन घेऊया, तुम्ही पण घ्या, असं बघा दर्शन भेटलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर मला वाटलं आजोबा ह्या वयात कमबॅक करायचा विचार करतात का काय, म्हटलं पाड्या वगैरे पाठ करायला लागलेत. परत झूम करून बघितलं तर नीट लक्षात आलं की जुगारात ते मटक्याचं काय तर आकडा असते तसलं लावायचा अभ्यास चालू होता. त्यानंतरच थोड्या वेळात आनंदाची बातमी मिळाली, ती म्हणजे आपले 50K फॉलोअर्स पूर्ण झाले. आणि मी तेव्हा होतो आपल्या भाऊजींच्या घरी आणि तिथं तुम्हाला सांगतो लगेचच यादव फॅमिलीला अरेंजमेंट केली. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि पंढरपूरकरांच्या मदतीने आपले पण झाले हॅशटॅग. आणि अशा रीतीने आनंदाचा व्लॉग आज इथेच संपला. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि थँक्यू इन्स्टा फॅमिली 50K फॉलोअर्स.